स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत. वेलकम. वेलकम. वेलकम यू ऑल. कशा आहात सगळे? जसे मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. कारण जशी एनर्जी आपण क्रिएट करणार तसाच रिझल्ट आपल्याला आपल्या जीवनाबद्दल मिळणार आहे. त्याच्यामुळे आजपासून आपला रिझल्ट हा कसा असेल? स्वतःसाठी स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. ही दिव्य रेखी शक्ती जी आपण शिकून घेतोय, समजून घेतो आहे, हिचा शक्तिपात आपण पुढच्या आठवड्यात मंगळवारी सकाळी करणार आहे. सोमवारचं सेशन म्हणजे उद्या रविवार आहे तर उद्या सुट्टी राहील. सोमवारी आपला क्लास होईल. आपण औरा हे प्रॅक्टिकल समजून घेणार आहे. आज आणि सोमवारी आपल्याला औरा शिकायला लागेल आणि त्याच्यानंतर मंगळवारी सकाळी तुमचा रेकी लेवल 1 चा शक्तिपात होणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हा शक्तिपात अटेंड करणार नाही तोपर्यंत तुम्ही या ऊर्जांना एक्सपिरियन्स करू शकणार नाही. ती पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये अनुभव करू शकणार नाही. तर स्वागत आहे सगळ्यांचं. आजच्या सेशनमध्ये आपण त्या दिवशी रेकीचे 5 तत्व समजवून घेतले की रेकी कशा 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी आपण समजून घेतले. आज आपण रेकी शिकल्याने लाभ काय होतो, नेमके बेनिफिट्स काय आहे हे तिच्या विशेषता समजून घेणार आहे. तर रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे आणि सर्वप्रथम ही रेकी आपल्यातले नकारात्मक ब्लॉकेजेस दूर करते. कारण का बरं? कारण जर एखाद्या ग्लासला आतून धूळ आहे, तुम्ही कितीही स्वच्छ पाणी वरून टाकलं तर त्या पाण्याला स्वच्छ म्हणू शकणार नाही. आणि म्हणून बेस्ट वे की ते धूळ आधी क्लीन करणं. तर त्याच पद्धतीने जेव्हा आपण रेकी शिकतो तर रेकी सर्वप्रथम आपल्यातले नकारात्मक ब्लॉकेजेस दूर करते. त्याच्यानंतर रेकी आपल्या जीवनामध्ये संतुलन स्थापित करते. जर काही ब्लॉकेजेस आहे तर त्या ब्लॉकेजेसला रेकी बॅलन्स करण्याचं काम करते. आणि नैसर्गिकरित्या रेकी सर्वप्रथम आपल्यातल्या विकृतींना रोखून सकारात्मकतेला कायम करते. जी काही निगेटिव्हिटी आहे त्या निगेटिव्हिटीला थांबून पॉझिटिव्हिटी आणते. त्याच्यानंतर रेकी आपल्या आध्यात्मिक आणि व्यक्तिगत विकासामध्ये एक प्रभावी माध्यम आहे. आपल्या आध्यात्मिक आणि सकारात्मक विचारांचं एक प्रभावी माध्यम आहे. रेकी व्यक्ती के सुरक्षित रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? ओके. आता जास्ती जवळ आहे का की ठीक ठीक आहे? ओके. चला. तर रेकी काय नाहीये. रेकी ला कुठला धर्म नाहीये, कुठला पंथ नाहीये, कुठला वर्ग नाहीये. तंत्र मंत्रासोबत रेकीचा कुठलाही काहीही संबंध नाहीये. तंत्र मंत्र किंवा मौली विद्या, राक्षसी विद्या यासोबत रेकीचा कुठलाही संबंध नाही आहे. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे आणि सर्वप्रथम ही आपल्यातले ब्लॉकेजेस दूर करते. त्याच्यानंतर आपण म्हणतो ना सम्मोहन वगैरे या ऊर्जांसोबत रेकीचा कुठलाही संबंध नाही आहे. ठीक आहे. तर रेकी पूर्णपणे एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे जी कुठल्याही व्यक्तीच्या पहिले शारीरिक मानसिक लेवलच्या ब्लॉकेजेसला दूर करते आणि त्यांच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी जनरेट करत असते. कुठल्याही पद्धतीची पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता ही ऊर्जा जनरेट करत असते. ठीक आहे. तर रेकी काय नाही करत. रेकी कुठल्याही व्यक्तीमधले जन्मदोष दूर करत नाही. जन्मदोष म्हणजे एखादा व्यक्ती जर स्पेशल चाइल्ड म्हणून जन्माला आला, ठीक आहे, किंवा शारीरिक काही व्यंग्य असेल तिथे रेकी इंटरफेअर करत नाही. पण आम्ही एक प्रयोग केला होता. आमच्या एक मॅडम आहे, त्यांनी त्यांच्या मुलीसाठी, ती 13 वर्षाची असताना त्यांच्या मुलीसाठी ही एनर्जी देणं चालू केलं. आणि ती ती मुलगी आज एवढी स्वस्थ झाली, त्यांनी भरपूर वर्ष तिला हिलिंग केलं. तर तिथे ती मुलगी आज भले लग्न नाही झालं पण स्वतःचे काम स्वतः ती निश्चितपणे करू शकते. एवढी ती आज रेकीतनं स्वस्थ झालेली आहे. त्याच्यानंतर रेकी मृत्यू नाही टाळते. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये रेकी येत नाही, कारण ते ईश्वराच्या हाती आहे कुणाला कुठे जन्माला घालायचं किंवा कुणाला म्हणजे शेवटचा क्षण कुठे असेल तर ईश्वरीय तिथे रेकी इंटरफेअर करत नाही. आणि अगर व्याधी हद से बाहर गई हो तो रेकी हा उपचार रेकी साधकाला तिथे उपचार देण्यासाठी लागणारा वेळ आणि पेशंटला हील होण्यासाठी लागणारा वेळ मॅच होत नाही.
तर त्याच्यामुळे तिथे रेकी काम करत नाही. आता लक्षात घ्या, पण याच्यात आपल्याकडे एक रिझल्ट आहे. डॉक्टरांनी, तुम्ही गुगलवर आपल्या युट्यूबवर जाऊन माझं जर चॅनल सर्च केलं तर फोर्थ म्हणजे त्या डॉक्टरांनी त्या पेशंटला 40 दिवस सांगितले होते. किती दिवस? 40 दिवसांचं आयुष्य सांगितलं होतं. आणि त्यांच्या बहिणीने त्यांची जबाबदारी घेऊन आपल्याकडनं रेकी शिकून घेऊन बहिणीवर उपचार केला. 4 स्टेजचा कॅन्सर त्यांना होता. 40 दिवसांचं आयुष्य डॉक्टरने दिलेलं होतं. आणि त्या हिलिंग उपचार केल्यानंतर त्यांचा तो आजार पूर्णपणे बरा. 2019-20 ची गोष्ट आहे आणि आता 25 चालू आहे. कुठे 40 दिवस आणि कुठे 4 ते 5 वर्ष. आता त्या पूर्णपणे स्वस्थ आहे. 2023 जानेवारीमध्ये मी कॅन्सर रिसर्चवर एक दिल्लीला रिपोर्ट सबमिट केलेला होता, सायंटिफिक रिझल्ट ऑफ द रेकी. त्याच्यात मी ही केस सबमिट केलेली होती. ठीक आहे. तर या पद्धतीने जिथे डॉक्टर म्हणतात ना, अभी इस पेशंट को दवा की नाही दुआ की जरूरत है, ही रेकी ती दुआ म्हणून काम करते आणि एखाद्या पेशंटला सकारात्मक किलिंग देते. दुसरं एक उदाहरण आहे आपल्याकडे. पुण्याचे डॉक्टर डोंगरे फॅमिली आहे. सर स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहे. त्यांच्या मिसेसला असा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर होता. सगळे सगळे टेस्ट त्यांचे झालेले होते. म्हणजे त्यांचे कॅन्सर पर्यंतचे टेस्ट होते. त्यांचा पण माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. ऑटो नाही, वरचं 7 चक्र तर त्या पद्धतीने त्या मॅडमनी जेव्हा रेकी शिकला तर त्या मॅडमची कंडिशन ही होती, सगळे रिपोर्ट नॉर्मल होतो पण रोज तोंडात रक्त यायचं. आणि रक्त येऊन येऊन तोंडातून अक्षरशः काळं झालेलं होतं. आणि वेदना एवढ्या होत्या की त्या काहीच खाऊ शकत नव्हत्या. 1 वर्ष मला भेटण्याच्या आधी 1 वर्षापर्यंत त्या दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये तोंडात ठेवून फक्त गिळायचं काम करायच्या. आज त्या एवढ्या स्वस्त आहे की लाल तिखटाची चटणी खाऊ शकतात. लाल तिखटाची चटणी खाऊ शकतात. हा ऑटोइम्युन डिसऑर्डरचा रिझल्ट आहे. जो जेव्हा युट्यूबवर व्हिडिओ त्यांचा जुना आहे, जेव्हा त्या 60 to 70% बऱ्या झालेल्या होत्या. जिथे मेडिकल सायन्सने त्यांना सांगितलं होतं की इथून पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये जगावं लागेल, कुठलाही उपचार त्यांना ठीक करू शकत नाही, असा तो रिझल्ट होता. ठीक आहे. तर या पद्धतीने हे तर दोन तुम्हाला उदाहरणं सांगितले. असे अनेक लोकांच्या लाईफचे उदाहरणं या रेकीतनं आपल्याकडे हील झालेले आहेत. आणि अजून एक, रेकी कुठे काम करत नाही, शस्त्रक्रियेद्वारा जर एखादा बॉडी ऑर्गन काढावा लागला तिथे रेकी नवीन ऑर्गन निर्माण करू शकत नाही. म्हणजे ऍक्सिडेंटल एखाद्याचा पाय एखाद्याचा हात निकामी झाला तिथे रेकी काम करत नाही. ओके. तर रेकीची विशेषता काय आहे? ही प्रकृतीने मानवाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. प्रकृतीने मानवाला दिलेली ही एक अनमोल देणगी आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे. केवळ 1 किंवा 2 दिवसाच्या प्रशिक्षणाद्वारा रेकीचं ज्ञान, शिक्षण आणि अनुभवाची प्राप्ती होत असते. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅडम एवढे 10 दिवसांचं सेशन का? आता 1-2 दिवस म्हणजे फुल डे, आज 2-3 तास, उद्या 2-3 तास, या पद्धतीने किंवा एकाच दिवसात 5-6 तासांचं सेशन घेतलं, किती जाणार आहे? डोक्यात किती जाणार आहे सांगा? विषय जाईल का? अर्ध जाईल, अर्ध नाही जाणार. मग आपल्या डोक्याच्या कॅपॅसिटीनुसार एक 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 आपण जर हँडल केलं, एक एक विषय जसा आपण टप्प्याटप्प्याने शिकतोय तर तो व्यवस्थित समजला जाईल. प्लस ऑफलाईन सेशन मध्ये पूर्ण दिवसाचं रेकॉर्डिंग देता येत नाही. कारण तेवढं रेकॉर्डिंग करायला किती पैसे घेईल? फोटोग्राफर जो काही आपण बोलू, वेगवेगळ्या अँगलनी फोटो काढायचा, रेकॉर्डिंग करायचा, तो पण खर्च लागेल. इथे रोजचं रेकॉर्डिंग तुम्हाला इझिली मिळतं कारण एकाच सिस्टमवर काम होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही ते रेकॉर्डिंग वारंवार पाहू शकता. आणि म्हणून ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन टीचिंग बेटर होते. आणि टप्प्याटप्प्याने शिकल्यामुळे त्याचं रेकॉर्डिंग मिळतं, तर त्याचं बेनिफिट तुम्हाला व्यवस्थितपणे करता येतं. म्हणजे व्यवस्थितपणे तो विषय चांगल्या पद्धतीने समजावून घेता येतो. ठीक आहे. ओके. 1 मिनिट, खूप दिवसांनी आमच्या आठवले का मॅडम आले आहेत. कुठे आहेत मॅडम? तुम्ही हँडल्स करा. मेसेज बघितला मी तुमचा. आठवले मॅडम, इलेक्ट्रॉनिकली हँडल्स करा म्हणजे तुम्ही समोरच्या स्क्रीनवर याल, नाही तर मला शोधणं कठीण जाईल. ओके. अनम्यूट करा मॅडम. कशा आहात?
एकदम छान. रेकीची कृपा, माझ्या गुरूंची कृपा, तुम्ही म्हणजे माझ्या गुरु. अं, आता आपण जे बोलत होतो की बा पेशंटच्या बाबतीत तुमचं सुरू होतं सांगणं, तर ताजा अनुभव मला कालचा सांगायचा आहे की आमच्या समोर एक सावरकर काकू राहतात. त्यांना म्हणजे वय 85 क्रॉस केलंय. भयंकर कमरेचा त्रास आहे. सध्या ते एकट्याच राहतात. मुलं सुना वगैरे सगळे दुसरीकडे असतात. काकांना जाऊन वर्ष झालं. तर त्या मध्यंतरी एक नागपूरला कोणीतरी मॅडम आहेत की ज्या नस दाबून प्रयोग करून देतात. असं 1800 रुपये पर सिटिंग प्रमाणे त्यांच्या 5 सिटिंग तिथून त्या करून आल्या. तिथे जायच्या आदल्या दिवशी मी त्यांना रेकी दिली होती. त्यांना खूप भयंकर त्रास होता, रडत होत्या, झोप झाली नाही, लागली नाही. त्यामुळे का हो शेजारच्यांनी सांगितलं की काकूंना रेकी येते त्यांच्याकडनं घ्या. मग त्या दिवशी रेकी मी त्यांच्या घरी जाऊन दिली त्यांना, आणि त्या दुसऱ्या दिवशी नागपूरला गेल्या. मग म्हटलं का हो कसं आहे, तर म्हणे आता मला बरं वाटतंय. मग मी आपणहून काही त्यांना म्हटलं नाही की रेकी देऊ का म्हणून. आज सकाळी 5:48 त्यांचा फोन आला माझ्याकडे की अहो मला इतक्या वेदना होतात आहे, परिणाम मला रेकी देणं ग, मला खूपच त्रास होत आहे. आणि मग त्यानंतर त्यांना रेकी दिल्यावर त्यांना आज छान बरं वाटलं. फाटकापर्यंत त्या चालत आल्या. त्यांना म्हटलं एक व्हिडिओ काढून द्या काकू तुम्ही मला माझ्या मॅडमला द्यायला, की तुम्ही इतकी सगळी अमरावतीतले सगळे डॉक्टर पालथे घातले, सगळे औषधं दिले, रोजची तुम्हाला भरपूर औषधं आहेत. नागपूरला आता तुम्ही 10,000 खर्च करून आलात आणि ते औषधं सुरू आहेत. पण तुमचा विश्वास आमच्या रेकीवर बसला आणि तुम्ही फोन सकाळी 5:48 त्यांचा फोन होता. तर म्हणून रेकीची खरंच कमाल आहे. लोकांचा विश्वास आहे आणि त्यांनी वाटतच आहे बरं खरं म्हणजे. आता मी उभी राहिली, माझ्या बाबतीतला केवढा मोठा अनुभव आहे ऑपरेशनचा, की मी छान बिना काठीची चालते आहे. मी परवा मुंबईला जाऊन आले. माझ्या वहिनींची तेरवी होती, तर मी आणि मंजिरी दोघीच जणी आणि अभिनंदन. बाकी काही ठिकाणी हो अजून आपल्याला 6 महिने पूर्ण व्हायचे आहेत. तरी पण ऑपरेशन सक्सेस झालंय आणि छान आहे. मी रोज मला स्वतः रेकी देते आहे. तर तोच एक अनुभव शेअर करायचा होता अगदी आज पहाटेचा, म्हणून मी मगाशी मेसेज टाकला होता. छान छान. चला. तर पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होते आहे. थँक्स रेकी, थँक्स गॉड. चला, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आठवले मॅडमचे खूप सारे अनुभव आहेत की ज्या अनुभवातनं म्हणजे मॅडमनी अक्षरशः एअरपोर्टवर हरवलेलं म्हणजे मिस झालेलं सामान सुद्धा त्यांनी त्या हिलिंग देऊन आणलेलं आहे, किंवा मिस झालेल्या फ्लाईटचं कनेक्टिव्हिटी, अशा अनेक प्रकारचे त्यांनी सेल्फ हिलिंग. म्हणजे मॅडमचं नी ऑपरेशन झालं, मॅडमनी सांगितलं की आता विदाऊट काठी चालतात आहे. तर विचार करा की जर आपण या ऊर्जांना पूर्ण ट्रस्टनी आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलं तर आपण स्वतःसह इतरांच्या लाईफमध्ये जी काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. आणि मॅडम त्याचं उदाहरण आहे. मॅडम एक टीचर म्हणून रिटायर्ड झालेले आहेत आणि खूप चांगलं हिलिंग म्हणजे इतकं वय असताना या एजमध्ये पण त्याने शिकून स्वतःचं हिलिंग तर करतातच आहे, इतरांना पण हिलिंग देतात आहे. सो तुम्ही देखील इन फ्युचर या हिलिंग क्षेत्रात मध्ये स्वतःचा सोबत इतरांच्याही जीवनामध्ये ती पॉझिटिव्हिटी, म्हणजे आपला जे मेन उद्देश आहे टू क्रिएट पॉझिटिव्ह स्माइल, हे नक्की करू शकता. ओके. सो व्हेरी गुड. आणि थँक्यू अपर्णा मॅडम. चलो. सो रेकी शिकण्यासाठी वयाचं बंधन नाही आहे, शिक्षणाचं बंधन नाही आहे. फक्त मला एक चांगलं हिलर बनायचं आहे आणि पूर्ण भावनेने दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आणि स्वकल्याणासाठी पण काम करायचं आहे. इथे रेकी हे नाही म्हणत की बाबा की दुसऱ्यांचं भलं, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल, या उद्देशाने रेकी काम करते. तर त्याच्यामुळे स्वतःचंही भलं करायचं, इतरांचंही भलं करायचं आणि सामाजिक लेवलवर पण आपल्याला भलं करायचं आहे. तर त्याच्यामुळे इथे शिक्षणाची अट नाही आहे, वयाची अट नाही आहे. रेकी उपचारसाठी जसं डॉक्टरांना ट्रेनिंग घ्यावं लागतं की बाबा या वयानुसार एवढ्या एम एल ची गोळी द्यायची आहे, एवढ्या एम जीचं गोळी द्यायची आहे, एवढ्या एम एलचं मेडिसिन द्यायचं, इंजेक्शन द्यायचं आहे. पण रेकी इथे स्वतः ठरवते की समोरच्या पेशंटची गरज किती आहे, तेवढीच ती प्रवाहित होईल आणि त्याच्यानंतर मग ती रेकी आपल्या हातातनं फील होणं बंद होऊन जाईल. हा अनुभव आपण रेकीतनं घेऊ शकतो. रेकी उपचारांनी शरीरात फक्त नैसर्गिक संतुलन स्थापित होऊन नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते और पॉजिटिव और सकारात्मक विचार आने लगते हैं। प्रथमा रेकी के उपरांत वाहक हस्त स्पर्श द्वारा उपचार कर सकता है। रेकी द्वितीय करने के पश्चात वह अपने से मीलों दूर स्थित व्यक्ति को और समूह पर भी उपचार कर सकता है। रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ अपने आप प्राण शरीर और मनोमय शरीर पे भी उपयोग होता है. म्हणून जो काही आजार आहे तो रूट कॉज पासनं रेकीचा फायदा होत असतो. ठीक आहे.
आता रेकी उपचार घेण्यासाठी किंवा हिलर बनण्यासाठी नेमकं काय गरज आहे? रेकी हिलर बनण्यासाठी जे आपण लेव्हल 1 करतोय याच्यासाठी तुम्ही फक्त क्लास अटेंड करून फायदा होणार नाही. जो मंगळवारी पहाटे 5:15 तुमचा शक्तिपात होणार आहे, तो शक्तिपात करवून घेणं सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. त्याच्याशिवाय तुम्ही या ऊर्जांचा उपयोग स्वतःसाठी किंवा इतरांसाठी करू शकणार नाही. अगदी लेव्हल 1 लाच तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला आणि इतरांना हील करू शकणार आहे. किंवा मंगळवारच्या प्रॅक्टिकल नंतर तुमच्या हाताने जे म्हटलं ना मिठाची चव बदलणार आहे, म्हणजे मिठाचा खारटपणा कमी करणं किंवा पाण्याला तीर्थाची जोडी देणं, तीर्थाच्या गोडी येणं, हे आपण मंगळवारी प्रॅक्टिकल करणार आहे दुपारच्या सेशनला. पण कोण करू शकेल? जो मंगळवारी सकाळी 5:15 शक्तिपात घेईल तीच व्यक्ती. ठीक आहे. अन्यथा बाकीच्या लोकांना या ऊर्जांचा अनुभव होणार नाही, या ऊर्जांचा एक्सपिरियन्स ते घेऊ शकणार नहीं। हो सके तो रेकी उपचारों के लिए स्वतंत्र जगह निश्चित करें। म्हणजे जसं आपण घरी देवपूजेसाठी एक कोपरा निश्चित आहे, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला या रेकी ऊर्जांसाठी हिलिंगसाठी एक योग्य जागा आपल्याला ठरवावी लागते। तर एका जागेवर बसून रोज मेडिटेशन केलं तर तिथे त्या जागेवर तो सकारात्मक औरा निर्माण होतो। ठीक आहे, सकारात्मक औरा निर्माण होतो आणि आपण ती पॉझिटिव्हिटी एक्सपिरियन्स करू शकतो। त्याला बंद करून सुरू कर। ठीक आहे, हस्तस्पर्श जो उपचार आपण करू तो हस्तस्पर्श कसा असला पाहिजे? हलका असला पाहिजे, असं दाबून बिबून नाही पकडायचं कशाला। ठीक आहे, शक्तिपात 10 मिनिटाचाच असतो। 5:15 जॉईन झालं तर सुरू करेपर्यंत 5:30 होतात सगळ्यांचे सिटिंग अरेंजमेंट चेक करायला। 5:45 पर्यंत तुम्ही फ्री होऊन जाता। ओके, तर हस्तस्पर्श हलका ठेवायचा आहे, खूप दाबून वगैरे नाही, हाताचा कप शेप ठेवायचा आहे। कारण रेकीची ऊर्जा ही आपल्या सेंटर ऑफ द पाम मधून प्रवाहित होत असते। रेकीची ही एनर्जी सेंटर ऑफ द पाम मधून प्रवाहित होत असते, म्हणून आपल्याला जे उपचारांची ऊर्जा आहे ती सेंटर ऑफ द पाम मधनं अशी जात असते। तिथे आपल्याला नाही झालं दाखव। एकदा सुरू करून बंद, म्हणजे बंद करून सुरू कर। आता सुरू कर। ओके, जर तुम्ही जेव्हा रेकी द्याल तर कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला राऊंड राऊंड हातातनं फिरणारी एनर्जी जाणवेल। प्रत्येकाच्या बॉडी लेवलनुसार जाणवणाऱ्या संवेदना ह्या वेगवेगळ्या असतील, प्रत्येकाच्या संवेदना या वेगवेगळ्या असतील। त्याच्यानंतर कधी कधी काय होतं, आपण हिलिंग देतो आणि पेशंट झोपून जातो। याचा अर्थ काय आहे की पेशंट झोपला तर त्याला ऊर्जा भेटणार नाही का? नाही, तो झोपलेला असला तरी तो ऊर्जांचं तेवढंच ग्रहण करेल। त्याच्यानंतर कुठल्या रेकी वाहक बनल्यानंतर आपल्याला 21 डेज हा स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटला जातो। काय म्हटला जातो? हा स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटला जातो। आणि याच्यात आपल्याला सेल्फ हिलिंग वर फोकस करायचा आहे 21 दिवस, आणि मग आपण दुसऱ्यांना स्पर्श हिलिंग करू शकतो। तसं तर मी तुम्हाला लेव्हल 1 मध्ये शिकवणार आहे, पण तरी देखील आपल्याला पहिल्या लेव्हलचा फोकस हा पूर्णपणे कसा असला पाहिजे? सेल्फ हिलिंगचा असला पाहिजे। सेल्फ हिलिंग स्वतःच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करण्यासाठी वापरायचा आहे। कुठल्याही रुग्णाला कमीत कमी आजारानुसार दिवस ठरतात। साधी सर्दी आहे 3 दिवस द्यायचा आहे, सर्दी खोकला ताप आहे 7 दिवसाचं हिलिंग करायचं आहे, टायफॉइड आहे 21 दिवसाचं हिलिंग करायचं आहे, कॅन्सर किंवा टीबी सारखे मोठे आजार आहे तर 3 महिन्यांचं हिलिंग करायचं आहे। डिपेंड ऑन की प्रॉब्लेम किती जुना आहे आणि किती मोठा आहे याच्यानुसार हिलिंगचे दिवस ठरवतील। आता एखाद्या नवरा बायकोचं नातं आहे आणि गेल्या 20 वर्ष झाले लग्नाला आणि त्यांच्यामध्ये खटपटच चालू आहे, पटतच नाही एकमेकांची थोड्या थोड्या दिवसांनी, मग त्या हिलिंगला कमीत कमी 90 दिवस द्यावं लागेल की नाही? एवढा जुना प्रॉब्लेम आहे तर मग त्या नातं गोड करायसाठी 3 महिने तर मेहनत करावं लागेल।
पण हे लेव्हल 1 मध्ये शक्य नाही, त्याच्यासाठी लेव्हल 2 करावी लागते, जिथे आपण जगाच्या पाठीवर डिस्टन्सनी कुणालाही हिलिंग करू शकतो आणि ते प्रॅक्टिकल देखील क्लासमध्ये शिकवल्या जातं. त्यानुसार तुम्ही मुलं ऐकत नाही, मोबाईल अतिरिक्त पावतात, एखाद्याचं व्यसन सोडवणं, एखाद्याची कोर्ट केसचा रिझल्ट आपल्या बाजूने लावणं, अशा सगळ्या गोष्टी आपण लेव्हल 1 मध्ये लेव्हल 2 मध्ये सेकंड लेव्हल मध्ये करू शकतो. ठीक आहे. कुठल्याही रेकी उपचारावर विश्वास नसेल तरी देखील पेशंटला फायदा होऊ शकतो, कारण साखर म्हणजे गोड, आलंच की नाही. ऊस म्हटलं की तो गोड असणारच आहे, तो खारट असणार आहे का, कडू असणार आहे का? त्याच पद्धतीने रेकी म्हटलं की उपचार होणारच आहे, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. त्याच्यामुळे रेकी उपचारांच्या हिलिंगचा उपयोग आणि फायदा होतच असतो. फक्त रेकी उपचार घेताना आपल्याला प्रॉपर जी पद्धत असते ती प्रोसेस फॉलो करूनच हिलिंग द्यायचं आहे. उपचार करताना आपल्याला पाणी भरपूर प्यायचं आहे. ठीक आहे. रेकी उपचार करताना आपल्याला जर एखादी जखम असेल, एखाद्या पेशंटला त्यातला बेडसोल झालेला असेल किंवा फोड असेल, जळलेला भाग असेल, तिथे डिरेक्टली टच करायचा नाही. अशा पेशंटवर लेव्हल 1 मध्ये तुम्हाला एवढं अंतर ठेवायचं आहे, कारण तुमची एवढीच ऊर्जा आहे. ठीक आहे. पण सेकंड लेवल मध्ये गेल्यावर तो पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकता. सकारात्मक ऊर्जांचं हिलिंग त्याचं होऊ शकतं. नियम काय आहे? हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग देणं हे एका हिलिंगचा पूर्ण प्रोसेस राहील. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग देणं हे एक हिलिंगचं पूर्ण प्रोसेस राहील. रेकी वाहक केवळ वाहक होता है, वो अपने में स्थित म्हणजे विश्वामध्ये असलेल्या अमर्याद ऊर्जांचा भंडार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. ही शक्ती त्याची स्वतःची शक्ती नाही आहे आणि ही शक्ती कधी संपणं किंवा कमी होणं असं होऊ शकत संभावना नहीं है. यह जितनी अधिक मात्रा में किसी को रेकी उपचार देता है उतने ही मात्रा में हमारा काय होऊन जाईल, स्वतःच ही शुद्धिकरण होत राहतो. इन उपचारों के लिए वाहक को रुग्ण की बीमारी के लक्षण भी नहीं पता रहे तर 7 चक्रांची जी एनर्जी आहे त्याच्यानुसार तुम्ही आरामात उपचार करू शकता. दुसऱ्या सर्वसामान्य उपचारांसोबत आपण रेकीचा उपचार ग्रहण करू शकतो. इथे कुठल्याही प्रकारच्या अंधविश्वासाला कुठलंही स्थान नाही आहे. लेव्हल 1 ची ऊर्जा ग्रहण केल्यानंतर तुम्हाला सेकंड लेवलमध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही उपचार करू शकता. तुमचा विश, ज्या तुमच्या स्वप्न आहे, इंटेन्शन आहे, ते पूर्ण करण्यासाठी विश बॉक्स तयार करू शकता. एखाद्या व्यक्तीचा माइंडसेट चेंज करण्यासाठी तुम्ही टेलिपॅथिक हिलिंग करू शकता. अशा सगळ्या गोष्टी, अशा सगळ्या ऊर्जा यामध्ये होत असतात. आणि रेकीच्या थर्ड लेवलमध्ये 100% ऊर्जांनी तुम्ही सायकिक सर्जरी म्हणजे एखाद्याचं ऑपरेशन सांगितलं असेल ते ते पण टळू शकतं, पण त्याच्यासाठी प्रॉपर वेनी या सगळ्या गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे. अर्धवट ज्ञान ठेवून जर आपण प्रक्रिया केल्या तर मग त्याचा रिझल्ट येत नाही. नाहीतर लेव्हल 1 झाल्यावर तुम्ही म्हणाल की हो मी आता रेकी साधक झालेलो आहे आणि मी सगळ्या प्रकारच्या आजारांवर उपचार करू शकतो, असं नाही आहे. एमबीबीएस फर्स्ट इयरचा विद्यार्थी आणि एमडी डॉक्टर मध्ये फरक असतो, असतो की नसतो? त्या पद्धतीने तुमच्या एनर्जीवरही फरक पडणार आहे. ठीक आहे. तर लेव्हल 1 मीन्स स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे, जिथे आपण स्पर्शाच्या माध्यमातून 10% ऊर्जांनी स्वतःला आणि इतरांना हील करू शकतो. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये ही ऊर्जा 40% होते आणि 40%नी आपण हिलिंग करू शकतो. आणि रेकीच्या थर्ड लेवलमध्ये 100%नी आपण 100% ऊर्जांनी स्वतःला आणि इतरांना हील करू शकतो. ठीक आहे. 100% एनर्जीने आपण स्वतःला व इतरांना सहजतेने हील करू शकतो. ठीक आहे. रेकी उपचार स्वस्थ व्यक्तीला देऊ शकतो की तो आजारी पडला नाही पाहिजे. अभ्यास न करणाऱ्या मुलांनी अभ्यास केल्याचा पाहिजे त्यासाठी देऊ शकतो. व्यसनी व्यक्तीला व्यसन सोडवण्यासाठी देऊ शकतो. सगळ्या प्रकारच्या म्हणजे सजीव आणि निर्जीव वस्तूला देखील आपण रेकी उपचार करू शकतो. आता तुम्ही म्हणाल निर्जीव वस्तू काय? काम करता करता मोबाईल बिघडला, त्या मोबाईलला पण हील करू शकतो. लॅपटॉप बिघडला किंवा वॉशिंग मशीन बिघडली, अचानक एखादं वस्तू गाडी रस्त्यात बंद पडली तर आपण रेकीच्या माध्यमातून हिलिंग करू शकतो. म्हणजे सजीव आणि निर्जीव
वस्तूंना हील करण्यासाठी हा रेखी उपचार वापरला जातो आणि या रेखीच्या माध्यमातून आपण स्वतःला आणि पेशंटला नीटपणे चांगल्या पद्धतीने हील करू शकतो. क्लिअर? ओके, ग्रेट. तर आपण रेकीचा इतिहास बघितला आणि आता जे मी काही गोष्टी तुम्हाला सांगते त्या इथून पुढे आपल्याला लाईफ मध्ये थोडासा बदल करून अनुभव करायचा आहे. आणि तो नियम म्हणजे सोडून द्यायला शिका. सोडून द्यायला शिका म्हणजे काय? बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे, एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे, एखाद्या व्यक्तीच्या शब्दांमुळे आपण दुखावतो. आणि दुखावल्यानंतर आपण त्या व्यक्तीला जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीने दिलेला त्रास आठवतो. येस ऑर नो? आठवतो की नाही? आणि त्रास कोणाला होतो? त्रासही आपल्यालाच. तर काय करायचं आज रेकी हिलर, कारण आपण मंगळवारी शक्तिपात होईल आणि तुम्ही स्वतः रेकी साधक बनणार आहे. पण त्या शुद्धीकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम सोडून द्यायला शिका. कोण कुणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी बोलतं, कुणीतरी तुम्हाला ते येऊन सांगतं. तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच तोच विचार असतो. तुमचं कामात लक्ष लागत नाही, चित्त एका ठिकाणी राहत नाही. त्रास तुम्हालाच होतो. त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या. विसरू नका, पण तिला आपल्या विचारांवर ताबा मिळवू देऊ नका. सोडून द्यायला शिका. होतं ना असं, एखाद्या व्यक्तीने कोणीतरी येऊन सांगितलं आणि आपल्याला असं वाटतं की मी याच्यासाठी एवढं सगळं करते, एवढं सगळं करतो, आणि हा व्यक्ती माझ्याबद्दल नकारात्मक का विचार करतो? त्या गोष्टीचा त्रास हा आपल्यालाच होतो. आणि म्हणून सोडून द्यायला शिका. सोडून दिल्याने काय होणार आहे? ती नकारात्मकता आपल्याला स्पर्श करणार नाही. तुमचा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो. तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं, त्याला खूप मदत केलेली असते, त्याची अडचणीत साथही दिलेली असते. आणि अशा वेळेस तोच व्यक्ती जेव्हा तुमच्या विरोधात असतो, तुम्हाला तीच गोष्ट सतत खात राहते. तुम्ही सतत स्वतःला दोष देत निराशेत दिवस ढकलता. त्यापेक्षा तो आपला नव्हताच असं समजून विषयाला सोडून द्या. स्वतःला त्रास करून घेतल्याने त्याला पश्चाताप होणार नाही. तुम्ही त्रास कशाला करून घेताय? सोडून द्यायला शिका. खूपदा असं वाटतं ना जीवनात, असं केलं असतं तर तसं झालं असतं. आहे ना असं वाक्य मनामध्ये? असं जर त्यावेळेस असा डिसिजन घेतला असता तर आज लाईफ कुछ अलग रही रहती. असा निर्णय घेतला असता तर तसा फायदा झाला असता. यामुळे ते झालं असतं, त्यामुळे हे झालं असतं. देना सोडून मित्रांनो. झालेल्या गोष्टीवर वेळ आणि ऊर्जा कशाला वाया घालवायची? जुन्या निर्णयातून फक्त शिकायचं काम करायचं. पुढं काय करायचं त्यावर लक्ष केंद्रित करायचं. झालेल्या गोष्टी सोडून पुढे जायचं. कारण त्या वाईट घडलेल्या घटनांना किंवा जीवनामध्ये असलेल्या नकारात्मकतेला आठवून आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. पण जेवढ्यांदा ती नकारात्मकता आपण वाढवू, तेवढाच काय असतं जीवनामध्ये नकारात्मकता येते. आणि म्हणून सोडून द्यायला शिका. हा असं वागला, तो तसं वागला, हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे मित्रा, किती त्रास करून घेशील स्वतःला? कोण कसं वागलं याचाही त्रास स्वतःलाच. बरोबर की नाही? कोण कसं वागलं याचाही त्रास स्वतःलाच करून घेण्यापेक्षा आपण कसं वागायचं याचा पुढे विचार करू. आपण कुठे चुकलाय याचा अभ्यास करू. त्याच्या चुका त्याच्यासोबत सोडून द्यायच्या आणि आपल्या पुढच्या सकारात्मक प्रवासाला
सुरुवात करायची, आपल्या पुढच्या सकारात्मक प्रवासाला सुरुवात करायची. सोडून द्यायला शिका. तुम्ही रस्त्याने चालत आहात, एखाद्या छोट्याशा घटनेने तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोलतं, तुम्ही लगेच गाडी बाजूला लावून त्याच्याशी भांडायला सुरुवात करता. होतं ना असं कधी कधी? गाडी लावून कोणी ठोकलं, आपण भांडायला तयार, अरे माझी गाडी साईडला उभी होती तर असं कसं तू ठोकलं. काय गरज आहे? गाडीला जर जास्ती नुकसान झालं नसेल तर तिथे वाद घालण्यापेक्षा सोडून द्यायला शिका. कारण त्या वादाचे व्हायब्रेशन्स पूर्ण शरीरावर नकारात्मकता क्रिएट करतात. बघा, साधा चटका जरी बसतो ना पोळी टाकताना, एखादा गंज उचलला गेला गरम, तर तो बोटाचा चटका पूर्ण शरीरावर व्हायब्रेशन तयार करतात ना. जसे हे दुःखाचे व्हायब्रेशन्स तयार होतात, प्रॉब्लेमचे व्हायब्रेशन्स, तसेच ज्या दिवशी तुम्ही आनंदी असता त्या आनंदाचे व्हायब्रेशन्स पण तयार होतात की नाही? आता एखाद्याचा मुलगा 10वीला मेरिट आला, त्या आईच्या शरीराचे व्हायब्रेशन्स कसे असतील? शरीर आणि मनाचे संपूर्ण सकारात्मक आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स ती एक्सपिरियन्स करू शकतात. येस और नो होगा ऐसे? ग्रेट. आणि म्हणून लक्षात घ्या, आपले व्हायब्रेशन्स खराब करायचे नाही. जर समोरच्या व्यक्तीशी आपला काही भूतकाळात संबंध नसेल, भविष्यात संबंध येणार नसेल, तर मग सोडून द्या. त्याला म्हणा, भाऊ तूच मोठा, मी लहान, आणि सोडून पुढे निघून जा. कारण त्याच्याशी भांडण करून आपण आपल्या शरीराचे व्हायब्रेशन्स नकारात्मक करतो. जवळच्या व्यक्तीकडून किंवा सहकार्याकडून कामात एखादी चूक झाली, त्यामुळे आपलं एखादं नुकसान झालं, तुम्ही चिडलात, त्याला रागवलात, ठीक आहे. पण ते सतत डोक्यात राहत असेल, तो विषय सारखा सारखा कुणा समोर तरी काढत असाल, तर आपण चुकत आहे. कामात चुकत कामात चुका होतच असतात. फक्त एक चूक पुन्हा पुन्हा करणं म्हणजे चुकीचं आहे. आणि जर असंच झालं असेल तर तुमचा राग त्या वेळेनंतर शांत होऊन तुम्ही पूर्ण नॉर्मल होणं आवश्यक आहे. नाही तर घरामध्ये 1 वर्षानुवर्ष, 10 वर्ष, 15 वर्षापूर्वी झालेली चूक व्यक्ती आजही काढत असतो. तुमच्यामुळं माझं आयुष्य खराब झालं, तुम्ही त्यावेळेस माझी साथ दिली नाही. होतं ना असं घरांमध्ये? आणि त्याच्यामुळे सोडून द्यायला शिका. जर अशा जुना भूतकाळ वारंवार उगाळत बसाल तर जीवनातला आनंद गमवाल, वर्तमानातल्या क्षणातल्या आनंदाची ऊर्जा कमी होईल, आणि आपल्याला वर्तमानाच्या क्षणांमध्ये आनंदाची ऊर्जा निर्माण करायची. आणि त्या आनंदाची ऊर्जा जर निर्माण करायची असेल तर नकारात्मकतेला सोडून द्यायला शिका. जशी नकारात्मकता सोडाल तसं सुंदर आणि हॅपी लाईफ आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवू शकू. काही वेळ परिस्थिती पाहून सोडून देणं खूप गरजेचं आहे. एखाद्या लहानशा घटनेने जुने संबंध विखुरतात, जुन्या नकारात्मकता आपल्या जीवनात येत असतात, तर त्या दुराव्यातून चूक आपल्याला बघायची नाही. एकच मिनिट.
तर जीवनामध्ये बऱ्याचशा नकारात्मक गोष्टीला आपल्याला काय करायचं आहे, सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या जागी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या लाईफमध्ये आणायची आहे आणि जीवनामध्ये संपूर्ण सुख, समाधान, आरोग्याची ऊर्जा आपल्याला जनरेट करायची आहे. ओके. आता आवाज येतोय का माझा? ग्रेट. ओके. सो आता आपण बघणार आहोत आजचा आपला डे 5. इथून पुढे आपण भरपूर काही गोष्टी शिकणार आहोत. कुणाकुणाला खरोखर वाटतं की मिठाची चव कमी तुमच्या फक्त शब्दांनी कमी होऊ शकते? आज नाही होणार, पण ते प्रॅक्टिकल होणार आहे मंगळवारी. तर मंगळवारी कोणीही मिस करायचं नाही. केव्हा? पहिले पहाटे 5:15चं सेशन. ट्यूसडेला 5:15चं सेशन मिस करणार नाही त्यांनाच ते प्रॅक्टिकल जमणार आहे दुपारचं मंगळवारचं. कारण तेव्हा मी ऍक्टिव्हेशन, अन्न पाण्याला चार्ज करणं आणि पाण्याची चव बदलणं आणि मिठाचा खारटपणा कमी करणं हे प्रॅक्टिकल आपण मंगळवारी घेणार आहे. आणि ते कुणाला जमेल? जे पहाटे 5:15ला जॉईन करतील. जे 5:15ला येणार नाही त्यांना जमणार नाही. ठीक है? ओके. एनी क्वेश्चन? यहां तक किसी को कोई सवाल है? देन आई विल स्टार्ट द जिबू सिंबल. बोला सायली मॅडम. नाही काय, शैला मॅडम. नमस्कार मॅडम. मी नमस्कार. मी टीचर आहे. मला जे तुम्ही आता शक्तिपीठचं जे बोलताय ते सकाळी म्हणजे किती मिनिटापर्यंत मॅडम असेल? 5:15ला चालू करणार तर मला सगळ्यांची अरेंजमेंट सेट करेपर्यंत 15 मिनिटं जातात. आणि 5:30 माझी शक्तिपात मॉर्निंग चालू झाला. स्कूल असल्यामुळे 5:30ला शक्तिपात चालू झाला की तो 5:40ला संपेल. 5:40 पर्यंत संपेल ना? हा, खूप झालं 5:45. ओके. का तर स्कूल असल्यामुळे मॉर्निंगला स्कूलला जायचंय नाही आणि नाही, जरा बस तेवढं 5:45ला तुम्ही फ्री होऊन जाल आणि कुठलंही स्कूल 7ला चालू होतं. त्याच्यामुळे हा. बिंदास तुम्ही जाऊ शकता. एक दिवस अर्धा तास लवकर उठा. ओके. ओके. ठीक थँक्यू. आहे. थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू. अमृता मॅडम, अनम्यूट करा. मॅम शक्तिपात 2 वेळा झाला केला तर चालतो का? नाही, रेकी लेवल 1 तर ठीक आहे. एखाद्याला 10 वर्ष 20 वर्ष झाले आहे तर त्यांनी केला तर चालेल. बट दर महिन्याला आणि दर 2 वर्षांनी असं नाही गरज पडत. ठीक आहे. ठीक. ओके. नेहा शहा, हॅलो मॅडम. बोला. मी ऍक्च्युली जर्मनीमध्ये असते, सो माझ्या इकडे तेव्हा रात्रीचे 1:30-2 वाजले असतील, तर मी घेऊ शकते का तेव्हा बिलकुल घेऊ शक्तिपात? शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त एक दिवस जागरण करावं लागेल. येस, चालेल. या, थँक्यू. ओके. गीता पवार मॅडम, तुम्हाला सॉरी कुठला मॅडम, प्रश्न पडला? पण आपले बॅचेसचे स्टुडंट आहे का मी रिक्वेस्ट अशी आहे की 16 नंबरची बॅच मध्ये हे बॅच माहीतच नाहीये तुमची चालू आहे म्हणून. बरेचसे जण माझ्या मैत्रिणी विचारतात की हा मॅडमची फ्री चालू झालं नाही का, त्यावर मेसेज नाही येत रेकी लेवलचा. मॅडम, पण यावेळेस आपल्या आपण जे आहेत ना बॅचेस, काही सिलेक्टेड बॅचेसवर पाठवतोय. कारण भरपूर लोक करतच नाही जॉईन. तरी ठीक आहे, 60 नंबरच्या याच्यात मी टाकायला सांगेल. लक्षात ठेवू ओके. 16 नंबरमध्ये पाठवा म्हणून. ठीक आहे. हो हो, म्हणजे 4-5 स्टुडंटला मी नवीन त्यात ऍड केलं ना मॅडम, त्याच्यामुळे बघा. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हो मॅडम. चारुशिला गुजर, हा बोला. चारुशिला मॅडम, अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. चारुशिला मॅडम, माईक ऑन करा. हा बोला. हा दीदी, आता जेवढ्या म्हणजे माझं हे दिसतंय तेवढ्या ह्याच्यात घेऊ शकते का मी, का अजून म्हणजे बसण्याची क्रिया काय आहे तेव्हा? बसण्याची क्रिया ते सांगेल मी सोमवारी. तसं तुम्ही रूट चक्रापर्यंत दिसलं पाहिजे. म्हणजे जे आपल्या म्हणजे मांडी घातल्यानंतर तुम्ही पूर्ण दिसल्या पाहिजे एवढी बसण्याची तुमची अरेंजमेंट पाहिजे. अच्छा, मग ठीक आहे, ठीक. हे बघा, इतकं तुम्ही म्हणजे दिसले पाहिजे कमीत कमी. आता जेवढी मी स्क्रीनवर दिसत आहे ना
एवढं मग तर दीदी स्क्रीनवर दिसले पाहिजे. लांब बसावं लागेल का मग? ना थोडं मागे सरकून बसायचं. बर बर बर. आणि काल क्लास झाला का? कारण माझ्याकडे काल काही झालंच नाही. हा, काल क्लास नाही झाला. काल बर. धुलीवंदनची सुट्टी होती ना. मग आजचं आपलं 6 कसं काय? 5वाच आहे ना? काय? चा- 5वाच आहे, 5वाच आहे. कुठे सांगितलं 6वा दिवस आहे? नाही ना. हा, डे 5 आहे चौथा. आज. हो ठीक आहे दीदी, थँक्यू. ओके. मयुरी मॅडम. ऍक्च्युली मी ना खूप वेळा हा क्लास जॉईन केला, पण माझं शक्तिपात घेणं मला पॉसिबल नाही होत, कारण तेव्हा सकाळी माझं टिफिन बनवणं वगैरे चालू मॅडम, एक असतं. दिवस ते ऍडजस्ट करावंच लागेल ना. त्याच्याशिवाय कसं आहे ना, आपल्याला कधी बाहेर जावं लागतो तो तेवढा ऍडजस्ट करावं लागेल. एक 10-15 मिनिटाची प्रोसेस आहे ती. अच्छा, 10-15 मिनिटं का? म्हणजे 5:45ला फ्री होऊन जाता मॅडम तुम्ही. 5:15 ते 5:30 का? 5:15 ते 5:30 नाही, 5:15ला सांगितलं तर 5:30 सगळ्या लोकांना बसवून सगळी त्यांची सिटिंग अरेंजमेंट चेक करायला लागतात मला. 5:30ला हम्म. सुरू होईल. ठीक आहे. आणि ते झोपेचा ची फी वगैरे, बी काही नाही आहे, फ्री मध्ये आहे. नाही, झोपेचा जो प्रॉब्लेम होतो तो कव्हर होऊ शकतो का यात? होतो होतो. ओके. बघा, पूर्णपणे आपला हा ही लेवल 1 ची पूर्ण बॅच फ्री आहे. कुठलीही फी तुम्हाला घेतली जाणार नाही आहे. म्हणजे हा जर प्रश्न असेल की मॅडम आम्ही शक्तिपाताला उपस्थित राहिलं तर मॅडम काही फी वगैरे सांगतील का, असं मुळीच नाहीये. हा क्लास टोटली फ्री मध्ये आहे. ठीक आहे. हो हो, ठीक. स्मिता मॅडम, अनम्यूट करा. स्मिता साबळे. हा हॅलो मॅडम. हा हॅलो मॅडम. म्हणजे आपण खुर्चीवर वगैरे बसून व्यवस्थित असं करू हा, शकतो ना, खुर्चीवर काही फक्त प्रॉब्लेम? हेडफोन लावायचा नाहीये. ते हा. इन्स्ट्रक्शन मी सांगेल तुम्हाला सोमवारी, म्हणजे आता सांगून परत विसरणार तर सोमवारी सांगेल मी. हम्म. ओके? चालेल चालेल. शिल्पा राणे. हॅलो हा, बोला. मॅडम, एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही हा तुमचा क्लास आहे ना पहिल्यांदा जॉईन करते आणि इतकं बरं वाटतंय ना, खूप छान वाटतंय की असं तुम्ही जी उदाहरणं देता ना, ती असं वाटतं की हे खरोखर माझ्या लाईफमध्ये होत आहे हे सगळं. आणि त्यामुळे मला इतकं बरं वाटतं, खूपच छान वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे मॅडम तुम्ही म्हणताय ना की 5:15ला उठायचं शक्तीपीठ ह्याच्यासाठी आणि दुपारी परत जॉईन करायचंय. तर ऑफिस असल्यामुळे दुपारी म्हणजे शक्य नाही होत आहे, तर रेकॉर्डिंग दुपारचं ऐकलं तर रेकॉर्डिंग चालेल? चालेल, फक्त सकाळी तुमचं कंपल्सरी अटेंड करणं गरजेचं आहे. ओके दुपारचं ओके प्रॅक्टिस ओके. तुम्ही रेकॉर्डिंग बघून करू शकता. ओके, चालेल चालेल. थँक्यू मॅडम. ठीक. ओके. मंगल मॅडम, अनम्यूट करा. मंगल मॅडम, तिथे माईकचं साईन असेल तिथे अनम्यूट करा. उद्या रविवार आहे. हॅलो. रविवारी आपल्या क्लासच्या सगळ्या बॅचेस बंद असतात. आपलं शेड्यूल जे असतं ते मंडे टू फ्रायडे आहे, सॅटर्डे संडे. कारण प्रत्येक व्यक्ती फॅमिली सोबत विकेंड ला वेळ दिला पाहिजे, कारण फॅमिली लाईफ तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. शक्तिपात हॅलो मी म्हटल्यानंतर रोज काय करायचं हे तेव्हा सांगेल. आता आता त्याचा विषय नाहीये. ओके. हॅलो, रेकी फर्स्ट केलेली आहे मी. हॅलो, हा, रेकी फर्स्ट केलेली आहे मी 1 महिन्यापूर्वी. त्यावेळी शक्तिपात त्यांनी केलेला होता. मग आता चालेल का मला केलं नाही, तर? परत शक्तिपात घ्यायची गरज नसते. बरं, तर ठीक आहे. तुम्हाला ओके. व्हायब्रेशन्स आणि एनर्जी जाणवत असेल तर शक्तिपात घ्यायची आवश्यकता नाहीये. पण व्हायब्रेशन्स आणि जास्त एनर्जी जर जाणवत जास्त नसेल. व्हायब्रेशन नाही जाणवत. काय? तुमचा आता क्लास करते तर मी ते कंटिन्यू करते की मग. हा हा. कारण ते त्यांनी 1 दिवसच फक्त घेतलेला होता, त्यामुळे जास्त कळलं नव्हतं. तर तेवढं तुमचं आता चालू झालंय ते एक्सप्लेन छान झालेलं आहे. तर मी आता ते कंटिन्यू करून मंगळवारी घेऊ शकते ना? घेऊ शकता, घेऊ शकता. जर तुम्हाला संवेदना जाणवत नसतील तर तुम्ही शक्तिपात घेऊ शकता. ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू. ओके. सो आता आपण बघणार आहोत झिबू सिम्बॉल्स. झिबू सिम्बॉल्स म्हणजे काय? तर रेकीच्या लेव्हल 1 मध्ये कुठलेही सिम्बॉल्स नाहीये. आणि मे बी बऱ्याच लोकांना हे जे सिम्बॉल्स आहे ते यूज करण्यासाठी कामात पडतील. कारण
लेव्हल 1 पासून लेव्हल 2 ला ज्यांना जाणं शक्य नाही झालं तर थोडं तरी एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे असावी, म्हणून हे जिबू सिम्बॉल्स तुम्हाला मी या लेव्हलमध्ये, याचा रेकीशी काही संबंध नाही आहे, पण रेकी सोबत तुम्ही यूज करू शकता आणि दुसऱ्यांना देखील रेमिडी म्हणून तुम्ही हे सिम्बॉल देऊ शकता. तर हे सिम्बॉल लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचे आहेत. कसे यूज करायचे आहेत? जेव्हाही तुम्ही हे सिम्बॉल यूज कराल तर यू शुड ड्रॉ ऑन लेफ्ट बॉडी पार्ट. लेफ्ट बॉडी पार्टवर किंवा पाण्याच्या बॉटलवर वगैरे तुम्ही हे सिम्बॉल त्या त्या कलरने ड्रॉ करून ठेवू शकता, जे कलर मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. त्या त्या कलरनी हे सिम्बॉल ड्रॉ करू शकता. तर सगळ्यात पहिले हे जिबू सिम्बॉल म्हणजे एंजेलिक सिम्बॉल आहे, ऊर्जांनी परिपूर्ण असे सिम्बॉल आहे. पूर्ण श्रद्धेने त्या कलरने तुम्ही हे सिम्बॉल्स ड्रॉ करून जर तुम्ही तिथे रिझल्ट दिला तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तो रिझल्ट स्वतःसाठी आणि इतरांसाठी यूज करू शकणार आहे. हे सिम्बॉल्स तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरसाठी पण वापरू शकणार आहे. तर हे मी 6 टोटली 88 सिम्बॉल आहेत, पण मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्याला ज्या महत्वाच्या काही एनर्जीज आहेत त्या एनर्जीसाठी मी तुम्हाला याच्यातले काही 6 सिम्बॉल महत्वाचे सांगणार आहे, ज्याचा यूज तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकणार आहे. पहिला सिम्बॉल आहे आपल्या जीवनातली सगळ्या प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठीचा सिम्बॉल, म्हणजे रिलीज सिम्बॉल. पेजेस दे बरं मग अशी जाणवी. नाही आणि बिना स्टेपलरचा कुठे? एक स्टॅपलर, दोन्ही स्टॅपलर मारले होते, एकाच्या कट मारली घेऊन दे ना स्टॅपलर. हिबू सिम्बॉल्स. ठीक आहे, हे सिम्बॉल्स 5-6 सिम्बॉल्स मी तुम्हाला आता शिकवणार आहे. त्याच्यातला पहिला सिम्बॉल आहे रिलीज सिम्बॉल. कलर आहे याचा ब्लू. ब्लू कलर म्हणून तुम्हाला लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करावं लागेल किंवा पाण्याच्या बॉटलवर वगैरे ब्लू कलरनी हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. कशासाठी वापरता येतो? सर्व प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी. म्हणजे काय? एखाद्याला खूप राग येत असेल तर त्याची रागाची भावना दूर करण्यासाठी, एखाद्याचा राग कमी करण्यासाठी, एखादा मुलगा अभ्यास करत नाही तर त्याचा अभ्यास न करण्याचे रिझन दूर करण्यासाठी, तर सगळ्या प्रकारच्या नकारात्मक भावना दूर करण्यासाठी रिलीज सिम्बॉल वापरला जातो. ठीक आहे, सगळ्या प्रकारच्या नकारात्मक भावना दूर करण्यासाठी रिलीज सिम्बॉल वापरला जातो. त्यानंतरचा जो सिम्बॉल आहे तो म्हणजे निगेटिव्हिटी गेल्यानंतर सगळ्यांना काय पाहिजे? हेल्थ पाहिजे. हेल्थ पण कशी पाहिजे? परिपूर्ण अशी, ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ, परिपूर्ण हेल्थ. तर दुसरा सिम्बॉल आहे शरीरातनं म्हणजे जीवनातनं निगेटिव्हिटी संपल्यानंतर लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहेत किंवा पाण्याच्या बॉटलवर वगैरे ड्रॉ करून ठेवायचं आहे. झोपताना उशीखाली हे सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकता. ठीक आहे, किंवा पॉकेटमध्ये किंवा याचे असे कॉइन्स पण भेटतात. हे बघा, हे आहे लव कॉइन जे तुम्हाला आता शिकवणार आहे. हे आहे प्रॉस्पेरिटी कॉइन. आता बघा, हा क्लास रेग्युलर 10 दिवस अटेंड करणाऱ्यांसाठी माझ्याकडनं जे गिफ्ट आहे ते गिफ्ट म्हणजे आहे प्रॉस्पेरिटी कॉइन. हे कॉइन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा ऍड्रेस आणि कुरिअर चार्ज, कॉइन माझ्याकडनं गिफ्ट आहे कारण हे 200 रुपयाचं एक कॉइन आहे. ठीक आहे, पण या कॉइनसाठी तुमच्यापर्यंत पोहोचायला कुरिअर चार्ज तुम्हाला पे करावा लागेल. कुरिअर चार्ज आणि ऍड्रेस, आणि विशेष करून हे कॉइन जेव्हा मी चार्ज करून देतो तेव्हा 500 रुपीज आम्ही चार्ज करतो.
पण हे कॉइन आमच्याकडनं 100% पूर्णपणे व्यवस्थित चार्ज करून तुमच्या जीवनामध्ये समृद्धी येण्यासाठी हे कॉइन वर्टिक्स कडून तुम्हाला गिफ्ट म्हणून दिल्या जाणार आहे, ज्याचा 100 रुपये कुरिअर चार्ज आणि तुम्हाला तुमचा पत्ता पाठवायचा आहे. तर तुम्हाला पुढच्या गुरुवार नंतर हे कॉइन म्हणजे आपली बॅच संपेल तसं गुरुवारपासून याचे तुम्ही कुरिअर चार्ज पाठवून तुम्हाला हे कॉइन आमच्याकडनं गिफ्ट म्हणून दिल्या जाणार आहे. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट सिम्बॉल जो आहे तो आहे हेल्थ सिम्बॉल. acceptance of optimum health. acceptance of optimum health. याचा कलर आहे ग्रीन कलर. संपूर्ण स्वास्थ्यासाठी हा सिम्बॉल लेफ्ट बॉडी पार्टवर ग्रीन कलरनी लेफ्ट हँडवर काढता येतो किंवा मग पाण्याच्या बॉटलवर तुम्ही ग्रीन परमनंट मार्करनी हा सिम्बॉल ड्रॉ करू शकता. ठीक आहे. याचे स्टिकर जसे हे कॉइन मिळतात ना तसे हेल्थ कॉइन पण अवेलेबल आहे, जे तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता. तुमच्या प्रॉस्पेरिटी कॉइन तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, लॉकरमध्ये ठेवू शकता. ठीक आहे. त्याच पद्धतीने रिलेशनसाठी आता जीवनामध्ये पैसा आला, सॉरी हेल्थ निगेटिव्हिटी गेली, हेल्थ आली, त्याच्यानंतर जीवनामध्ये माझ्या दृष्टीने काय पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि ते कसं पाहिजे, अनकंडिशनल लव. प्रेमही कसं पाहिजे, विदाउट एनी कंडिशन असं लव पाहिजे. बरोबर की नाही. कंडिशन के बिना प्यार होना चाहिए, अनकंडिशनल लव. ठीक है. विदाउट एनी कंडिशन जे लव पाहिजे ते वाला. अनकंडिशनल लव. कलर याचा रेड और पिंक. रेड और पिंक मध्ये आपल्याला अनकंडिशनल लव हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. मग आता निगेटिव्हिटी केली, आरोग्याला अनकंडिशनल लव पण मिळालं, मग काय करायचं आपल्याला, काय पाहिजे जीवनामध्ये हे झाल्यानंतर. मॅडम थोडस पैशाचे सांगा. मग पैशासाठी सिम्बॉल आहे प्रॉस्परिटी. ग्रीन कलर मध्ये ड्रॉ करायचा आहे. प्रॉस्परिटी, जीवनामध्ये समृद्धीसाठी हा सिम्बॉल पॉकेटमध्ये ठेवता येतो, जो माझ्याकडनं तुमच्यापर्यंत गिफ्ट म्हणून येणार आहे. ठीक आहे. गिफ्ट म्हणून येणार आहे समृद्धीचं कॉइन. ठीक आहे. आजचा कलर आहे ग्रीन. ग्रीन कलर मध्ये आपल्याला हा सिम्बॉल वापरायचा आहे. आणि याच्या सोबतच हा एक सिम्बॉल मी तुम्हाला देते, तो म्हणजे अबंडन्स. ती पण अबंडन्स कशी, अनलिमिटेड अबंडन्स. जी काही समृद्धी आहे जीवनामध्ये ती अनलिमिटेड असावी, यासाठी मी तुम्हाला सिम्बॉल सांगणार आहे, तो म्हणजे अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स ब्राऊन और रेड कलर मध्ये याला ड्रॉ करायचं आहे. अनलिमिटेड अबंडन्स, अनलिमिटेड समृद्धीसाठी हा सिम्बॉल कामात येतो. आता काही लोकांनी म्हटलं मॅडम थोडस पोरांच्या अभ्यासासाठी सांगून द्या, बरोबर की नाही.
काही लोकांचे मेसेज आले की मॅडम थोडंसं आता मुलांच्या अभ्यासासाठी पण सांगून द्या. तर त्याच्यासाठी आता 2 सिम्बॉल मी तुम्हाला देते. ते म्हणजे मुलांचा रिसेप्टिव्हिटी म्हणजे ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी आणि केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी. एकाग्रता आणि रिसेप्टिव्हिटी. ओके, तो नेक्स्ट सिम्बॉल आहे आपला रिसेप्टिव्हिटीचा सिम्बॉल. रिसेप्टिव्हिटी ग्रहण क्षमता मुलांची वाढवण्यासाठी कलर आहे रेड. रेड कलर मुलांच्या बुकच्या असं कोपऱ्यात तुम्ही हा सिम्बॉल ड्रॉ करून टाका रेड कलरनी. मुलांची त्या विषयाची ग्रहण क्षमता वाढेल. त्यांच्या आय कार्डवर त्यांच्या अभ्यासाच्या तिथे तुम्हाला हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे रिसेप्टिव्हिटी. आणि त्याच्यानंतर मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठीचा सिम्बॉल आहे एकाग्रता वाढवण्याचा सिम्बॉल एकाग्रता वाढवण्यासाठी कलर आहे ऑरेंज. ठीक आहे. त्यानंतरचा सिम्बॉल आहे लास्ट सिम्बॉल, तो म्हणजे ब्युटी सिम्बॉल. ब्लॅक कलरनी याला ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. तर ब्युटी म्हणजे फक्त फिजिकल ब्युटी नाही, इथे शारीरिक आणि मानसिक लेवलची म्हणजे मनाचंही सौंदर्य, शरीर आणि मनाचं सौंदर्य देणारा हा सिम्बॉल आहे. ज्या सिम्बॉलचा उपयोग करून आपण शरीर आणि मनाचं सौंदर्य निर्माण करू शकतो. या पद्धतीने हे सगळे सिम्बॉल तुम्ही स्वतःसाठी फॅमिलीसाठी यूज करून जीवनामध्ये समृद्धी आनंदाचा अनुभव निश्चितपणे घेऊ शकता आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करू शकता. ओके, तो या पद्धतीने आपण जिबू सिम्बॉल्स रेकीचा बद्दल अजून डिटेलमध्ये माहिती घेतली. सोमवारी खूप महत्वाचं सेशन आहे कारण मी तुमच्या डोळ्यांनी स्वतःचा आणि इतरांचा औरा बघायला शिकवणार आहे. तुम्ही औरा बघू शकणार आहे, औरा फील करू शकणार आहे विदाऊट एनी टच. दुसऱ्याच्या शरीरामध्ये कुठे काही प्रॉब्लेम आहे का ते बघू शकणार आहे. दुसऱ्या व्यक्तीची एनर्जी आपल्याला कशी टच होते हे प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. तर औराचे सगळे प्रॅक्टिकल आपण सोमवारी घेणार आहे. मंगळवारी पहाटे आपला शक्तिपात होणार आहे. त्याच्यानंतर जे मिठाची चव, पाण्याचं चव मध्ये बदल जे आहे हे सगळं प्रॅक्टिकल मंगळवारी घेणार आहे. इथून पुढे प्रत्येक सेशन हे प्रॅक्टिकलचं राहणार आहे. थेरॉटिकल पार्ट आपला इथे कम्प्लीट होतोय. सगळे सेशन आपले प्रॅक्टिकल होणार आहे. तो सी यू ऑन मंडे. रविवार उद्याची सुट्टी आहे, सोमवारी आपण भेटणार आहे. तोपर्यंत थँक्यू 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 व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, सर्व ऊर्जा निर्माण करो हीच प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. सी यू ऑन मंडे.